आज आपण या ठिकाणी शिवकालीन 12 मोटांची विहीर हे ठिकाण पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. आता आपण या ठिकाणाची संपूर्ण परिसर अल्पशी काय माहिती घेणार आहोत. ऐतिहासिक अशी असणारी ही एकाच वेळी या विहिरीमध्ये 12 मोटा चालतात असे सांगितले जाते. या ठिकाणी चक्क विहिरीमध्ये वाडा आहे. आपण हा पाठीमागं पाहत आहात वाडा. या ठिकाणी हे चाकं आहेत. तर आता आपण हा विहिरीमध्ये प्रवेश करत आहोत. या ठिकाणी ही विहीर आहे का वाडा आहे? आपण सर्व काम असं पाहणार आहोत. या ठिकाणी विहिरीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे विहिरीमधील पाणी आहे. 2 भागामध्ये विहीर आहे. या ठिकाणी असे आहेत. या ठिकाणी सेतू बांधलेला आहे. आपण तर थोडं पायऱ्यावरून खाली जाऊन पाहूया. अशा प्रकारचा सेतू आहे. तर आपण या ठिकाणी या सेतूवरून पुढे जाणार आहोत. या ठिकाणी वरच्या बाजूला असा वाडा दिसतोय. तर त्याही ठिकाणी आपल्याला जाता येत असेल तर आपण जाणार आहोत. आपल्याला या ठिकाणी ही अष्टकोनीमध्ये विहीर आहे. आता आपण वर जाण्यासाठी निघालेलो आहोत. आता अंधार आहे. या ठिकाणी वर जाण्यासाठी असे विहिरातून जावं लागत आहे. या ठिकाणी असा वाडा आहे. वाड्याला सुंदर असे खांब आहेत. आपण एका खांबाचे पूर्ण निरीक्षण करूया. या ठिकाणी घोड्यावर बसलेले एक शिल्प आहे. या ठिकाणी मयूर शिल्प आहे. या ठिकाणी सुद्धा मोराचे शिल्प आहे. पूर्ण आपण या ठिकाणी या वाड्याची पाहणी करत आहोत. या ठिकाणी सुद्धा भुईरातून खाली उतरण्यासाठी मार्ग आहे. अशा प्रकारे हे वाडा मंदिरात आहे. तर हे मंदिर म्हटलं तरी काही हरकत नाही. या ठिकाणी गणेशाची मूर्ती खांबावर आहे. राजे महाराजांचे खांबावर शिल्प आहेत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प असल्याचे दिसते. या ठिकाणी हत्ती आणि अंबारी आहे. फार सुंदर असं ही 12 मोटांची विहीर म्हणून अशी प्रसिद्ध आहे. तर आपण हा विहिरीचा संपूर्ण परिसर बघतोय. तर या ठिकाणी कुठून कसं यायचं म्हणाल तर सातारा पुणे हवे मार्गापासून
लिंब या गावामध्ये यायचं आणि लिंबपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर ही 12 मोटांची विहीर आहे. ठिकाणचे आपण शिल्प बघत आहोत. अशीच प्राचीन मंदिरे, गडकिल्ले पाहण्यासाठी आपण आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये जशी मंदिरे आहेत, तो परिसर आहे, आपण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आता या ठिकाणी या विहिरातून वर निघत आहोत. जसं आहे तसं आपल्याला आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलमधून घरीच बसून पाहायला मिळत असते. समोरच सिंहासन आहे. ही विहीर 350 वर्षापूर्वीची शाहू महाराजांनी बांधलेली आहे. जय भवानी, जय शिवाजी. याच ठिकाणी हे शाहू महाराजांचं सिंहासन आहे आणि हा विहीर आपण पाहत आहोत. या ठिकाणी ही प्राचीन अशी पिंपळ आणि वड मिक्स असणारी ही वनस्पती आहे. तर ही 350 वर्षापूर्वीचीच वनस्पती आहे. या ठिकाणी दुसरं एक महत्त्वाचं की आड आणि विहीर म्हणलं जातं, तो ह्या बाजूला पण आड आहे आणि समोरच्या बाजूला विहीर आहे. या ठिकाणी शाहू महाराज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी वाडा आहे आणि वाड्यात येत असत. त्यांचे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी होत असत असं या ठिकाणी सांगितलं जातं आपल्याला. या ठिकाणी सर्व बघितलं तर समोरच्या बाजूला 3, अलीकडे 3, 6 आणि या ठिकाणी 3, 3, 3 एकूण 15 मोठी आहेत. परंतु एका टायमाला 12च मोठी चालत असल्यामुळे या ठिकाणी 12 मोटांची विहीर म्हणून प्रसिद्ध अशी आहे. वाघ आहेत. या वाघाने एका शिल्पमध्ये आपण पाहतोय हत्तीला पायाखाली धरलेले आहे. या दुसऱ्या शिल्पमध्ये आपण पाहतोय या वाघाच्या पायाखाली 4 हत्ती आहेत. वेगवेगळी शिल्प आहेत. या ठिकाणी आपण 3 नंबरचे शिल्प पाहतोय. वाघ हत्तीला पुढच्या 2 पंजामध्ये धरून करत आहे आणि आता 4 नंबरच्या शिल्पमध्ये आपण पाहत आहोत. आपण 4 नंबरच्या शिल्पामध्ये पाहतोय वाघ हत्तीला खातोय. तर अशा प्रकारचे या विहिरीमध्ये ऐतिहासिक असे असणारे ही 4 शिल्प आहेत. आणि समोर जो वाडा दिसतोय ना, या वाड्यामध्ये शाहू महाराज महत्त्वाचे निर्णय घेत असत. या ठिकाणी सांगितले जाते दुसरे की या विहिरीवरून या ठिकाणी 5000 आंब्याची
झाडं होती. प्रत्येक झाड वेगवेगळ्या चवीचं वेगवेगळ्या आकाराचं होतं. तर या ठिकाणी जंगल होतं. त्यामुळे महत्त्वाचे काही निर्णय घेण्यासाठी या वाड्यामध्ये महाराज येऊन महत्त्वाचे निर्णय घेतले जात होते. अशी ही ऐतिहासिक अशी असणारी आपल्याला स्थानिकाकडून काही माहिती मिळली, त्याच्या आधारे आपण हे सांगत आहोत. अजून काही विशेष ऐतिहासिक अशी माहिती भरपूर असू शकते ना, या ठिकाणी आपल्याला ती मिळू शकत नाही. आणि याच ठिकाणी मोहर सिंहासन आहे. या सिंहासनावर बसून महाराज महत्त्वाचे निर्णय घेत असत. आणि आपण जे म्हणतो आड आणि विहीर, तर आपण पहिल्यांदा त्या बाजूने प्रवेश केल्यानंतर आपण व्हिडिओमध्ये केलेला आहे. या ठिकाणी हा आड आहे. आड हा खोल नसतो. आणि या ठिकाणी विहीर आहे. विहीर ही 110 फूट खोल असल्याचे सांगितले जाते. तर अशी ही या ठिकाणची आपल्याला स्थानिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण माहिती दिलेली आहेत. अल्पशी आपण माहिती दिलेली आहे. आपल्याला संपूर्ण माहिती इथं गायडन्स आहेत, पण आता सध्या नसल्यामुळे मिळू शकणार नाही. तरी अवश्य आल्यानंतर या ठिकाणाला भेट देऊन आपण या ऐतिहासिक अशा ठिकाणची माहिती घेऊ शकता. जय शिवाजी, जय भवानी.